विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट तुम्हाला समजत असेल, की मी जे थंबनेलमध्ये दिलं आहे, की 40 पैकी किती मार्क्सवाले विद्यार्थी सिलेक्ट झाले. सर, आमची टायपिंग तर 20 मार्क्सची होती, तुम्ही इथे 40 का लिहिलं आहे? विद्यार्थ्यांनो, ज्यांना चाळणी परीक्षेत चांगले मार्क्स होते, आता तुमचा एक कन्सर्न नेहमी असतो, जो मी शिपाई पद भरतीसुद्धा पाहिला आणि आता मी क्लर्क भरती प्रक्रियेतसुद्धा तोच कन्सर्न मला दिसत आहे. म्हणून मला वाटलं, की तुमचा तो कन्सर्न जो आहे किंवा तुमची जी चिंता आहे, ती जर दूर केली, तर तुम्हाला समजू शकेल, की सिलेक्शनचे चान्सेस कोणाचे वाढतात, कोणाचे डिक्रीज होतात. विद्यार्थ्यांनो, 40 पैकीच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 40 पैकी एखाद्या विद्यार्थ्याला 28 प्लस जे विद्यार्थी आहेत आणि इव्हन 27सुद्धा 26, 27 किंवा 28 हे विद्यार्थीसुद्धा इंग्लिश टायपिंगमध्ये इलिजिबल आहेत. तुम्हाला मी उदाहरण देऊ शकतो. जे टॉप विद्यार्थी आहेत त्यांचं नाव, त्यांनी जर पॅसेजमध्ये गडबड केली असेल तर त्यांचं नाव नक्कीच येणार नाही. भरपूर विद्यार्थ्यांचे इनकम्प्लीट पॅसेज असल्याकारणाने जे विद्यार्थ्यांनी कंप्लीट पॅसेज केला मात्र एरर जे आहेत ते जास्त केले, त्याच विद्यार्थ्यांचं नाव इथे शॉर्टलिस्टमध्ये आलेलं आहे. जे विद्यार्थ्यांनी इनकम्प्लीट स्वरूपाचा पॅसेज दिला त्यापैकी भरपूर मुलांचे नावं जे आहेत ते इंग्लिश टायपिंगमध्ये आलेले नाही आहेत. मी तुम्हाला वारंवार सांगतोय, आपल्या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण कोर्ट भरती प्रोसेस जेव्हापासून स्टार्ट झाली आहे तेव्हापासूनचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. तुम्ही जर त्याचे व्यवस्थित जर ॲनालिसिस केलं तर तुम्हाला वारंवार एक सूचना मी प्रत्येक व्हिडिओमार्फत देत असतो. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर जर क्लिक केली तुम्ही तर तुम्हाला आपले अपडेट्स येत राहतात आणि जर मी लाईव्ह आलो तर लाईव्हमध्ये तुम्हाला तुमचे क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही मला विचारू शकतात आणि तिथल्या तिथे मी तुमचं ते निरासन करू शकतो. तुम्ही जर त्याच्यावर सहमत असाल तर तुम्ही लगेच सहमती दर्शवाल आणि जर असहमत असाल तर लगेच असहमती तुम्ही लाईव्ह मला दर्शवू शकतात. विद्यार्थ्यांनो, त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जे नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी. मग विद्यार्थ्यांनो, आपला जो मूळ मुद्दा आहे तो म्हणजे असा, की मराठी टायपिंगचा निकाल लागला आणि बहुतांश विद्यार्थ्यांचे असे कन्सर्न आहेत, माझे भरपूर विद्यार्थी आहेत त्यांचं नाव जे आहे ते इंग्लिश टायपिंगमध्ये आलेलं नाही आहे आणि माझे जे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी म्हणजे ते बोटावर मोजणे इतकेच विद्यार्थ्यांचं नाव जे आहे ते 26 तारखेच्या टायपिंग परीक्षेमध्ये ज्यांनी एक्झाम दिली त्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे. मला वाटतं आता 5 तारीख म्हणजे काल जी टायपिंग झाली तिथून भरपूर माझे विद्यार्थी सिलेक्ट होतील असा माझा विश्वास आहे. कारण मी त्यांना वारंवार सांगितलं आहे, की तुम्ही पॅसेज कंप्लीट करा, एररची चिंता करू नका. जास्तीत जास्त एरर तुम्ही किती कराल? जर हायपोथेटिकल पण विचार केला आपण तरी 50, 60, 70 एररच्या वरती तुम्ही जाऊ शकणार नाही. कारण तुम्ही टायपिंग तर आधी केलेलीच असेल ना, प्रॅक्टिस तर तुमची असेलच ना. आता एखाद्या विद्यार्थ्याची प्रॅक्टिसच नसेल, तो डायरेक्ट उठून चालला गेला असेल, त्याच्यासाठी हा व्हिडिओ काय महत्त्वाचा आहे? त्याच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा नाही आहे. त्याने हा व्हिडिओ पाहिला नाही तरी काही फरक पडणार नाही. कारण त्याचं सिलेक्शन असंही होणार नाही आहे. कारण जे विद्यार्थी मेहनती असतात त्यांचंच सिलेक्शन जे आहे ते कुठल्याही पदभरतीत होत असतं. आता काही विद्यार्थ्यांचा एक लक आता आपण म्हणू शकतो, की आता त्याला लक पण म्हणू शकतो आपण. कारण बहुतांश विद्यार्थी जे आहेत, मी ज्या पद्धतीनं तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं, की 30% विद्यार्थी जे आहेत त्यांना वाटलं नव्हतं, की माझं नाव इंग्लिश टायपिंगमध्ये येईल. ते विद्यार्थी कमेंटमध्ये सांगतीलच, की हो सर, माझं नाव इंग्लिश टायपिंगसाठी आलेलं आहे. तुम्हाला लगेच त्या विद्यार्थ्यांना तुम्ही क्वेश्चन विचारा, लगेच ते तुम्हाला उत्तर देतील. कारण आपल्या चॅनलवर खूप चांगल्या म्हणजे असं मुक्त आपल्या संचार म्हणजे मुक्त आपलं कम्युनिकेशन होत असतं आपल्या चॅनलवर. ज्या विद्यार्थ्यांना काही गोष्टी समजत नाही त्या विद्यार्थ्यांना कमेंटमार्फत दुसरे विद्यार्थी त्यांना कमेंटमार्फत उत्तरं देत असतात. ते मला पाहून खूप चांगलं वाटतं आणि असंच चॅनल असलं पाहिजे जेणेकरून प्रत्येकाला मदत झाली पाहिजे. त्याच अनुषंगाने आपण इथं सोशल मीडियावर येत असतो. चला असू द्या विद्यार्थ्यांनो, आता 40 पैकी आता माझं एक उदाहरण तुम्हाला देतो मी. जे विद्यार्थी आहेत माझे, काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन नक्कीच झालं नाही. त्यांचं सिलेक्शन का झालं नाही? कारण त्यांचे पॅसेज जे आहेत ते इनकम्प्लीट स्वरूपाचे होते. इनकम्प्लीट स्वरूपाचे असल्याकारणाने त्यांचे मार्क्स तिथे स्किप झाले आणि अजून जो पॅसेज त्यांनी टाईप केला असेल त्या टायपिंग पॅसेजमध्ये त्यांचे एरर जे आहेत त्याचं प्रमाणसुद्धा त्याच विद्यार्थ्यांच्या प्रमाणात होते. ज्या विद्यार्थ्यांनी कंप्लीट केला पॅसेज
आणि एरर तितके सोडले तितकेच एरर ह्या विद्यार्थ्यांचे होते. म्हणून साहजिकच आहे हे विद्यार्थी पुढे जातील. जरी हे विद्यार्थी जे आहेत, जे विद्यार्थ्यांचे इनकम्प्लीट स्वरूपाचे पॅसेज आहेत आणि त्यांना 40 पैकी चांगले मार्क्स असतील, समजा एखाद्या विद्यार्थ्याला हायपोथेटिकल पकडूयात आपण, त्याला 29 मार्क्स असतील आणि त्याला जर टायपिंगमध्ये फक्त 8, 7, 6 मार्क्स जर त्याला मिळत असतील, तर तो कोणत्या म्हणजे कोणत्या स्वरूपात तो पुढच्या टायपिंग प्रोसेसमध्ये जाऊ शकतो. विद्यार्थ्यांनो, याचं आपण गांभीर्य समजलं पाहिजे. जे विद्यार्थ्यांना समजा एखादा विद्यार्थी असेल, समजा त्याला 29 मार्क्स त्याला 40 पैकी असतील आणि त्याला जर समजा तुम्ही जर त्याला टायपिंगमध्ये 6, 7, 8 जास्तीत जास्त त्याला 8 मार्क्स जरी पडले, तरी विद्यार्थ्यांनो त्याचं सिलेक्शन कोणत्या स्वरूपात होईल तुम्ही मला सांगा. 37 मार्क्स त्याचे टोटली होतील. 37 मार्क्समध्ये त्याचं सिलेक्शन जे आहे, म्हणजे आता 60 पैकी त्याला 37 मार्क झाले आणि समजा एखादी विद्यार्थी असेल आपला, की समजा विद्यार्थ्यांनो त्या विद्यार्थ्याला आता हा विद्यार्थी जो आहे, जो 29+8 त्याची टोटल झाली 37. आणि समजा असे कॉम्पिटिशन जेव्हा तुमचा रिझल्ट लागला होता, तुम्हाला आता ती गोष्ट आठवायला पाहिजे आणि आपली जर तुम्हाला ती गोष्ट आठवत नसेल तर तुम्हाला रिमाइंडर करून देतो. तुम्ही जर गुगलवर समजा तुम्ही जर यूट्यूबवर टाकलं की अरहंत स्टडी फोरम क्लर्क टायपिंग रिझल्ट किंवा संभाव्य किंवा रिझल्ट टाका तुम्ही, आपलं चाळणी परीक्षेचा रिझल्ट असं जरी सर्च केलं तुम्ही, तरी तुम्हाला आपल्या जितके आपण जिल्हे असतील त्या जिल्ह्यांचा आपण कट ऑफ एकाच व्हिडिओमध्ये दिला आहे. जेव्हा तुम्हाला तो कट ऑफ तुम्ही पाहाल विद्यार्थ्यांना, तुम्हाला एक गोष्ट निदर्शनास येईल की तुम्हाला जर समजा तुमचा कट ऑफ जर समजा 20वर लागला असेल, 21वर लागला असेल किंवा 22वर लागला असेल, तर बहुतांश विद्यार्थ्यांना समजा 20.14, 15, 20.14-15 असे किती विद्यार्थी होते ज्यांना एक समान गुण आहेत आणि त्यांची संख्या तुम्ही पहा. तुम्हाला जितके मार्क्स असतील, तुम्ही ज्या समजा एखाद्या विद्यार्थ्याला 26 मार्क्स असतील, 26.41 किंवा काहीतरी असेल समथिंग, त्याच विद्यार्थ्याला त्याने जर पाहिला की आपल्या इंडेक्समध्ये आपल्या समान गुण असणारे विद्यार्थी किती होते. विद्यार्थ्यांनो, तिथे तुमचं कॉम्पिटिशन सुरू आहे. त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला प्रथम मागे फेकायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर 1 मार्क्स जर त्यांच्यापैकी जास्त आला, समजा 26 मार्क्स आहेत एखाद्या कट ऑफपैकी 40ला, समजा 40 पैकी त्याला आला. चाळणी परीक्षेची गोष्ट करत आहे मी, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. मी चाळणी परीक्षेची तुम्हाला मी क्लिअर करतोय की तुमचं सिलेक्शन का होत नाही आहे पुढच्या नेक्स्ट प्रोसेससाठी, ते मी इथे क्लिअर करतो. कारण काही विद्यार्थी असे आहेत, ते कन्फ्यूज होतात आणि मूर्खासारखे कमेंट करत असतात, त्यांना समजत नाही. म्हणून त्या विद्यार्थ्यांना वारंवार सांगावं लागतं आणि अशा विद्यार्थ्यांकडे मी दुर्लक्ष करतो. ज्या विद्यार्थ्यांना मेसेज पोहोचवायचा आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत मेसेज जर पोहोचला तर मला आनंद होतो. परत एकदा मी सांगतो, मी चाळणी परीक्षेची गोष्ट करत आहे. चाळणी परीक्षेत तुम्हाला जितके मार्क्स असतील, तुम्ही आत्ताच्या आत्ता जर तुमचा कट ऑफचं जे तुमच्याकडे प्रिंट असेल, त्याचा जर रिझल्ट तुमच्याकडे असेल चाळणी परीक्षेचा, तर तुम्ही तुमच्या मार्क्सची जी समानता आहे ते तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांना तिथेच नाव आहे. समजा तुमचं नाव जर समजा असेल 240वर तुमचं नाव असेल आणि तुम्हाला गुण असतील 26 पॉईंट समथिंग काहीतरी असतील, इथे XYZ मी लिहितो. तर आता 26.XYZ इतकेच गुण किती विद्यार्थ्यां तुमचे पुढे आहेत, फक्त समान गुण इतकेच, फक्त 26चीच गोष्ट करतोय मी. 27वर अजून आलेलो सुद्धा नाही आहे मी. 27 तर तुमच्या वरतीच असेल ना, तो 28 तुमच्या अजून वरती असेल. तर समान गुण जितके विद्यार्थ्यांना आहेत तितके विद्यार्थ्यांना टायपिंग परीक्षा चांगली गेलेली नाही आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुमचं नाव का येत नाही, कारण जेव्हा तुम्हाला जर समजा 29 मार्क्स असतील आणि तुमच्यासारखे बहुतांश विद्यार्थी 29मध्येच टफ फाईट त्यांची चालू आहे. मी अजून 30ची गोष्टच केली नाही आहे. फक्त 29वाल्या विद्यार्थ्यांची समजा टफ फाईट चालू आहे आणि त्यांनी जर पॅसेज इनकम्प्लीट ठेवला आणि त्यांना 8, 7, 6, 5, 4, 3 असे जर गुण त्यांना मिळत असतील, तर त्यांची टोटल किती होईल? 37. आता 37 पॉईंट समजा त्याला काहीतरी मार्क्स असतील आणि एखादा विद्यार्थी असेल तो त्याच्या खाली असेल, समजा त्याला गुण असतील 26 आणि त्याला जर विद्यार्थ्यांना चांगला पॅसेज टाईप करून त्याला जर 15 मार्क्स मिळाले, तर तो 41वर येईल. 41 पॉईंट समथिंग. समजा अजून 26 पॉईंट काहीतरी असेल आणि त्याला समजा मिळाले मार्क्स 12, तर तो विद्यार्थी असेल 38वर, म्हणजे तो इथे कुठेतरी येईल. मग विद्यार्थ्यांनो, असेच
तुमची लिस्ट लागते आणि शेवटचा विद्यार्थी त्यांना किती घ्यायचा आहे, एकास 3, एकास 4, एकास 5, एकास 6 जितके त्यांना घ्यायचे असतं, तो शेवटचा कॅन्डिडेट जिथे संपतो तिथे तितके वरचे कॅन्डिडेट ते घेत असतात. म्हणून तुम्ही तुमच्याच कॉम्पिटिशनमध्ये असल्या कारणाने तुम्ही तुमचंच स्वतःचं भवितव्य तुमच्याच म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन कुठं होतं? तुमच्याच कट ऑफच्या विद्यार्थ्यांसोबत होतं. आता तेच विद्यार्थी आता आता बघा, हा 29 वाला विद्यार्थी डायरेक्ट 37 वर येऊन इथं खाली आला आणि हा 26 वाला विद्यार्थी जो आहे तो पुढे जात आहे. त्याला जर 12 मार्क्स, 13 मार्क्स, 14 मार्क्स किंवा 15 मार्क्स किंवा 16 मार्क्स, तरी तो 37च्या वरतीच असेल ना. 12च्या पुढे जितके त्यांना टायपिंगमध्ये मार्क्स मिळाले आणि याला जर 8च मिळत असतील तर हा ऑटोमॅटिकली खाली जाईल. म्हणून विद्यार्थ्यांना जो शेवटचा विद्यार्थी असतो तिथे ते कट ऑफ लावतात आणि त्यांच्यावरती विद्यार्थ्यांची लिस्ट ते देऊन देतात आणि डायरेक्ट तुम्हाला पब्लिश करून तुम्हाला सांगतात की आता हे विद्यार्थी पुढे इंग्लिश टायपिंगसाठी येतील. आता इंग्लिश टायपिंगसाठी सुद्धा तेच होणार आहे. आता तुमचे मार्क्स त्यांना समजले किती, आता विद्यार्थी काहींना 41 असतील, काहींना 42 असतील, काहींना 45 असतील, असे त्यांना आता समजलं. आता इंग्लिशमध्ये समजा तेच विद्यार्थ्यांना जर इंग्लिशचा जर खराब गेला ते विद्यार्थी ऑटोमॅटिकली खाली येतील. परत एक डिसाईड होईल शेवटचा नंबर, तो नंबर डिसाईड झाला. एकास 3, एकास 5, एकास 6 ज्या पद्धतीने ते रेशोमध्ये घेतात ते शेवटचा विद्यार्थी आला म्हणजे ते पूर्ण पुढचे विद्यार्थ्यांची लिस्ट परत देऊन देतील. तेच विद्यार्थी इंटरव्ह्यूला क्वालिफाय होतील. असा रिझल्ट लागत असतो. म्हणून कुठल्याही प्रकारचं तुम्ही जे आहे तुमच्या मनातलं जे आहे, तुमच्यात मनात जी दुविधा आहे की टॉप विद्यार्थी का सिलेक्ट होत नाही, अरे बाबा, तो टॉप विद्यार्थी का सिलेक्ट होत नाही, कारण त्याचे मार्क्स जर तुमच्या लेवलचे नसतील, त्याने जर इनकम्प्लीट स्वरूपाचा पॅसेज सोडला असेल, त्याने एरर जास्त केले असतील, तर त्याचं नाव कोणत्या स्वरूपात येऊ शकतं. समजा एखादा लकी असेल विद्यार्थी, त्याला समजा आपण हायपोथेटिकल पकडू, त्याला जर समजा 40 पैकी त्याला जर समजा 30+ असतील आणि त्याने जर समजा टायपिंगमध्ये खूप जास्त मिस्टेक केल्या असतील आणि त्याला तिथे फक्त समजा 10च मार्क मिळाले, तर त्याची टोटल तिथे 40 होते आणि त्याचं नाव कुठेतरी शेवट येतं आणि तो सुद्धा सिलेक्शनच्या पुढच्या प्रोसेसमध्ये क्वालिफाय ठरतो. कारण विद्यार्थ्यांनो, अशाच पद्धतीने तुमचं जे आहे इथे टायपिंगचा निकाल लागत असतो. म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारचा, आता मी तुम्हाला तो टायपिंगचा रिझल्ट दाखवतो म्हणजे तुमचं क्लिअर होऊन जाईल. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे टायपिंगचे विद्यार्थी आहेत. आता इथे टोटल किती सिलेक्ट झाले आहेत बघा. आता इथे टोटल सिलेक्ट झालेले आहे तुमचे 147 विद्यार्थी. हे 147 विद्यार्थी, शेवटचा हा जो असेल विद्यार्थी उमेश पंडित माळी, आता याला किती मार्क्स चाळणी परीक्षेत असतील, नंतर त्याने आता टायपिंग कोणत्या स्वरूपात दिली हे फक्त उमेशलाच माहीत, म्हणजे याच विद्यार्थ्याला माहिती असेल ना की मी टायपिंग कशी दिली होती, माझे एरर किती झाले होते, मी त्यावेळेस कोणत्या स्वरूपात होतो, हे फक्त हाच विद्यार्थी तुम्हाला सांगू शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मार्गदर्शन घेताना व्यवस्थित घेत जा, तुम्हाला त्याचा फायदा होताना नक्कीच दिसेल. विद्यार्थ्यांनो, लाईव्ह सेशन मी एक तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, जेणेकरून ते लाईव्ह सेशनमध्ये तुमचा फायदा असा होईल की तुम्हाला तुमचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला मिळून जातील. आता 5 तारखेचे जे विद्यार्थी आहेत माझे, त्यांचं नाव जास्त प्रमाणात इंग्लिश टायपिंगसाठी येऊ शकतं, कारण त्यांना समजलं आहे की आता टायपिंग कशी द्यायची आहे. चला विद्यार्थ्यांना, आता तुमची रजा घेतो. आता पाहूयात आपण उद्या परवा, आता यांचा पण रिझल्ट लागूनच जाईल आणि नंतर इंग्लिश टायपिंगचाही रिझल्ट लागेल. परत इंटरव्ह्यू होईल आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर बहुतांश विद्यार्थी जे आहेत ते कोर्टात काम करताना दिसतील. चला विद्यार्थ्यांनो, तुमची आता रजा घेतो. जय हिंद.